नमस्कार माऊली. आपली मराठी भाषा ही अतिशय समृद्ध भाषा आहे. संस्कृतोद्भव असलेल्या या प्राकृत मराठी भाषेचा पहिला शिलालेख मात्र कर्नाटकातल्या एका मूर्तीखाली लिहिलेला आढळतो. श्री चामुंडराये करवियले. हे त्यामुळं मराठी भाषेतलं पहिलं उपलब्ध वाक्य म्हटलं जातं. असं असलं तरी मराठी वाङ्मयाची परंपरा तशी आपल्याकडे जुनीच आहे. अगदी लिखित वाङ्मयाबरोबरच लोकवाङ्मयाचीही परंपरा आपल्या भूमीमध्ये आहे. अमृताशी देखील पैजा जिंकेन असे ज्ञानेश्वर माऊली सांगतात. ते काही उगाच नाही. या प्राकृत साहित्याच्या संकलनाची गाथा अर्थात गाथा सप्तशती ही कशी साकारली गेली त्याची ही कहाणी. कोण आहेस तू? कोण आहेस तू? नाव काय तुझे? नाव काय तुझे? सांग. ते मी. थांब थांब. लीलावही किती हा विलंब. इथे माझ्या काळजाचा ठाव लागे ना. तुझ्या चिंतेमुळे किती अस्वस्थ झाले होते माहित आहे का तुला? अजून थोडा विलंब झाला असता तर मीच येणार होते तुझा शोध घ्यायला. अगं नुसती ओरडत राहशील की मला पाणी देखील विचारशील? अगो बाई थांबा. हे घे. काय घडले तिथे? महानू मी तुला काय सांगू. माझा तर आज विश्वास बसला आहे. जेव्हा जेव्हा आपण एखादी इच्छा मनापासून व्यक्त करतो, एखादे स्वप्न मनी रंगवितो, तेव्हा ईश्वर निश्चितच त्याची पूर्तता करतो. आणि त्याच्या पूर्ततेमध्ये जर अडसर आली तर संपूर्ण सृष्टी आपल्या पाठीशी उभी राहते आणि सगळी संकटे लांब सारते. अगं काय सांगतेस? म्हणजे तुला स्वप्नात जसा राजकुमार अपेक्षित होता अगदी तसेच आहेत का महाराज? हो महानुबाई, माझा तर विश्वासच बसत नाहीये. जेव्हा मी त्यांच्या कक्षात गेले तेव्हा अगं माझे हुबेहूब चित्र रेखाटलेले पाहिले आणि ते पाहून तर मी थक्कच झाले. ज्या व्यक्तीने मला कधीच पाहिले नाही त्याने हुबेहूब माझे चित्र कसे बरं रेखाटावे? आणि हे पाहून त्यांना भेटण्याची माझी इच्छा अधिक तीव्र झाली आणि मी त्यांच्या दुसऱ्या कक्षेत शिरले.
तिथे गेले तेव्हा ते एकापेक्षा एक सरस असे संस्कृत सुभाषिते त्याच्या अर्थासह समोर बसलेल्या शिष्यांना समजावून सांगत होते आणि मी हे सगळं बघून मंत्रमुग्ध होऊन त्यांना बघतच राहिले अगं। आणि माझ्या मनी स्वप्न दरवळू लागले। हे तेच आहेत ज्यांना मी मनी कल्पिले होते आणि आज ते माझ्या समक्ष उभे होते। परंतु आता परंतु काय सांग ना। एक तर तुझी ही सगळी कथा ऐकून माझ्या शरीरावर रोमांच उभे राहिलेत। परंतु दुर्दैवाने सेनापतींना माझ्या तिथे असण्याचा संशय आला। काय सांगतेस? मग काय, मी माझे प्रसंगवधान वापरून तिथून माझी सुटका करून घेतली। चला, अखेर तुझ्या शंकेचे निरसन झाले तर। हो, मी तुला सांगू शकत नाही की मी किती आनंदी आहे। मला वाटते की या सुंदर स्वप्नांमधून मला कधी जागच येऊ नये। हे स्वप्न कधीच संपू नये। मी आणि महाराज हल आम्ही दोघेच या स्वप्नात सामावलेले असू। सुप्रभात महाराज। बोला, काय काम आहे प्रभातकाळी? आपल्यासाठी हे एक पत्र आत्ताच आले आहे। पत्र? हे राजन सुप्रभातम, अहम लीलावयी अस्मि। अहम जानास्मि तव अभिका। तव प्रीति प्रति संस्कृत विद्या। अमात्य, अमात्य। प्रणाम महाराज। अमात्य, हे कुठलेसे पत्र आहे? संस्कृत भाषेमध्ये लिहिलेले आहे। आम्हाला याचा काही बोध होत नाही। आपण त्वरित समजावून सांगा। हो, महाराज, हे पत्र राजकुमारी लीलाबाई यांच्याकडून आले आहे। काय मजकूर आहे? सांगतो। राजकुमारी असे म्हणतात की त्यांना आपले विद्याभ्यास आणि संस्कृत भाषेवरील प्रेम ज्ञात झाले आहे। जाणवले होतेच, पण आवडले देखील आहे। महाराज, त्या असंही म्हणतात की त्यांची नेहमी मनीषा होती की त्यांचा पती हा विद्येचा आदर करणारा असावा। सुदैवाने आपण तसे आहात, यासाठी मी ईश्वराचे आभार मानते। महाराज, त्या पुढे असंही म्हणतायत की आपल्यासोबत संसार करावयास त्यांना अतीव आनंद प्राप्त होईल। महाराज, याचाच अर्थ आपण पाठवलेल्या विवाहाच्या प्रस्तावास त्यांनी अनुमती दिली आहे। काय सांगताय तुम्ही अमात्य? जे माझे स्वप्न होते ते सत्यात उतरते आहे। आजचा दिवस सर्वार्थाने माझ्यासाठी आनंदाचा दिवस आहे। महाराज,
आपण असे माझ्या डोळ्यात काय बघत आहात? माझ्या मनाने ठरवले तर संपूर्ण आयुष्य या डोळ्यात झोकून देऊ शकतो. इतके सुंदर आणि तेजस्वी डोळे आहेत. काहीतरीच तुमचे. इतके कौतुक करण्याची आवश्यकता नाही. आणि हो, प्रत्येक स्त्रीला खोटे कौतुक कळते म्हटलं. असे तू इतकी विद्वान आहेस ना, तर तुला कल्पना असेलच ना. की मला तुझ्याविषयी खोटं बोलता येत नाही आणि त्याची काही आवश्यकता पण नाही. आपल्याला माहित नाही महाराज, पण आज माझ्यासाठी वर्षानुवर्ष मनी जपलेले हे स्वप्न आज पूर्ण झाले. अगदी माझ्या मनातलं बोललीस लीलाबाई. किती शीघ्र काळात आपली मनं जुळली ना. तू माझ्या आयुष्यात आलीस आणि माझ्या आयुष्याला पूर्णत्व प्राप्त झालं. तुझे कसे आभार मानू तेच कळत नाही. आभार तर मी मानायला हवे तुमचे. माझ्या इच्छेस न्याय देणारा, माझ्या अपेक्षांची पूर्तता करणारा पती मला लाभला. आणि माझ्या मनावरील दडपण कमी झाले जेव्हा मला कळले की आपण संस्कृत भाषेतील पुरस्कर्ते आहात आणि तसेच पांडित्य. काय झाले? अर्धवट का थांबलीस? महाराज, माझ्या हातून एक अपराध घडला आहे आणि तो जर तुम्हाला समजला तर आपण मला क्षमा करणार नाही. क्षमा? मला नाही कळालं तर अधिक वाईट वाटेल. किंवा असंही असेल की मला त्याची कल्पना आहे पण वाईट वाटणार नाही. तुला हेच सांगायचं आहे ना, त्या रात्री सैनिकाच्या वेशात दुसरं कुणी नसून तूच होती. महाराज, त्या किर्र अंधारात मशालींच्या मिणमिणत्या प्रकाशात तेव्हाच मी तुला हेरलं. तेव्हाच माझी खात्री पडली, आजचा हा दिवस आपल्या आयुष्यात निश्चितच उजाडणार.
मा उदकेय मोदके. महाराज मा उदकेय मोदके मोदके. मोदक ऐकत ना दासी, महाराणींना मोदक खायची इच्छा झाली आहे. त्यांच्यासाठी रुचकर मोदक तयार करा. काय झालं महाराणी? मी काही चुकीचं बोललो का? तुमची जी इच्छा आहे तीच सांगितली. अहो महाराज, मी काय म्हणाले आणि तुम्ही काय समजलात? मी मोदकई अर्थात मा उदकेय असे म्हणाले मी. तुम्हाला याचा अर्थ नाही का समजला? महाराज, तुम्ही मोदके असे समजलात का? म्हणजे? अहो महाराज, मा उदकेय म्हणजे माझ्यावर पाणी उडवू नका हे संस्कृत वचन आहे. अहो तुम्हाला तर माहितीच असेल ना महाराज. अहो महाराज, असे काय करता तुम्ही? इतके विद्वान आणि इतके सामान्य वचन तुम्हालाच माहित नाही. आश्चर्य आहे हा महाराज. महाराज, 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 काय झाले महाराज? आपला अपमान झालाय यापेक्षा राजा हल याला शल्य होतं ते आपल्या अज्ञानाचं. आपली विद्वत्ता किती अपुरी आहे आणि या जगात ज्ञान हेच कसं अंतिम सत्य आहे याची त्याला प्रचिती आली होती. ती त्या एका शब्दाने, मोदकैही असा तो एकच शब्द, परंतु त्याचं सार आयुष्य त्याच्यामुळे बदलून जाणार होतं. असं काय करणार होता तो? जाणून घेऊया आपण पुढच्या भागामध्ये. तोवर उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका.